तो कोटी ब्रह्मांड नायक राजेधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा। सर्व भाविक भक्तांना श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा का करावी, कशी करावी व त्या पूजेचे महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम कमी खर्चात साध्या व सोप्या पद्धतीने 40 ते 45 मिनिटात सत्यनारायणची पूजा कशी करायची ते सांगणार आहे। तर जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम ही जबाबदारी मात्र भगवान विष्णूंवर असते। तर मेल्यावर मृत आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो, कारण की आपल्या घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपते, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च होतो, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाईट वाटा फुटून अनाठाई खर्च होणे, वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही। असे प्रश्न ज्यावेळेस स्वामी सेवा केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो। सतत 12 पौर्णिमेनंतर त्या युक्तींचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात। बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात। याचे कारण असे की आपण जी सत्यनारायणची पूजा करतो ती धान्याची पूजा असते। जुनी मंडळी असं म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही, कारण विकत आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जुनी जाणकार मंडळी असेही म्हणतात की ओकलेलं खाल्लं तर एक वेळ चालेल, पण टोकलेलं खाऊ नये। जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या उक्तीप्रमाणे या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर वाईट परिणाम करू शकतात। म्हणजेच काय तर घरातील माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते। म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठीच घालून दिलेली आहे। आपण आपल्या घरी आलेले अन्न व धान्य यांचे पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णूंच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाची आणि त्या धान्याची सर्व दोष नाहीसे होतात। तसेच तो पैसा धन पैशात टाकल्यास त्याला बरकत राहते व त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी पवित्र प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते। श्री सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी म्हणजेच सूर्यास्ता अगोदर 20 मिनिटे व सूर्यास्तानंतर 20 मिनिटे अशी करवायची असते। ऐश्वर्य धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी केंद्रामध्ये मिळणाऱ्या सत्यनारायण पूजा विधी या ग्रंथानुसार करावी। तर पूजेसाठी काय साहित्य लागते व कमीत कमी साहित्यात सोप्या पद्धतीने कशी पूजा करता येते ते आपण पाहणार आहोत। पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये एक पाट, एक चौरंग, चौरंगाभोवती आंब्यांचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड, तामणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा, 3 सुपाऱ्या विड्याच्या पानांवर ठेवाव्यात। पहिली सुपारी गणपतींची, दुसरी कुलदेवतेची व तिसरी वरुण देवतेची अशा प्रकारे मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी। नंतर रव्याचा प्रसाद करून धूप दीप दाखवून सत्यनारायणची पोथी वाचावी, जी आपल्याला स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्रात अल्प दरात सहज उपलब्ध होते। पोथी वाचून झाल्यावर अन्नाचा नैवेद्य दाखवावा, आरती करून प्रसाद वाटावा। तो प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनाच द्यावा, बाहेरील व्यक्तींना प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा प्रसाद देऊ नये। यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकावे। यामुळे त्या धान्यांचे दोष कमी होऊन ते पवित्र होतात, कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळेस अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात। त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी व ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करावी। या विधीमुळे घरात सुख शांती तर नांदतेच, पण धनधान्य पुरते व आर्थिक भरभराट होते, आर्थिक सुधारणाही होते। आशा करतो दर महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही सत्यनारायण पूजा विधी करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा। वेगवेगळी पूजेची माहिती जाणून घेण्यासाठी, त्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी व आपण या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या गुरुमाऊली या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ।